the button and the thread. बटण आणि दोरा. एका उन्हाळी सकाळी लिलीला काहीतरी हरवलं आहे असं वाटलं. तिचं आवडतं निळं बटण. अरे देवा, आता मी हे कसं दुरुस्त करू? ती हळूच म्हणाली. पण आजचा दिवस खूपच आश्चर्यांनी भरलेला असणार होता. अचानक वूश, हवेत एक छोटासा सोनसळी प्रकाश फिरू लागला. एक बोलणारा दोरा हळूच खाली उतरला. तो म्हणाला, हाय, मी थिओ आहे. मी मदत करू शकतो. लिली थक्क झाली. जादुई दोरा? वा, माझ्यासोबत ये. थिओ चमकत्या रिबनीसारखा फिरला. लिली त्याच्या मागे चालली. ती थेट कपाटाजवळ आली. आणि वूश, एक जादुई दरवाजा दिसला. लिलीचं साहस सुरू झालं. वंडर्स वर्कशॉपच्या आत मोठी मोठी रंगीबेरंगी बटणं फिरत होती. दोऱ्यांचे रील्स गोड आवाज करत होते. जसं आनंदी मधमाशा गुणगुणतात तसं. लिलीचे डोळे चमकले. ती हसत म्हणाली, हे ठिकाण किती छान आहे. थिओ म्हणाला, तुझं निळं बटण जर तुला दुरुस्त करायचं असेल तर तुला स्टिचिंग चॅलेंज पूर्ण करावा लागेल. लिलीने धाडसाने मान हलवली. तिला आव्हानं खूप आवडायची, खास करून जादुई आव्हानं. लिलीने दोरा घातला, वळवला आणि ओढला, हळूहळू, मग झपाट्याने. थिओ उत्साहाने म्हणाला, तू खूप छान करत आहेस. असंच करत राहा. लिली हसली. शिवणकाम खरंच मजेशीर होतं. शेवटी लिलीने आपलं निळं बटण हातात धरलं. थिओ तिच्या हाताभोवती फिरला, सोनसळी प्रकाश पसरवत. दोघांनी मिळून बटण छान नीट परत शिवलं. आपण दोघांनी मिळून बटण शिवलं, लिली आनंदाने म्हणाली. सगळं काम तूच केलंस, थिओ प्रेमाने म्हणाला. तू जितकी समजतेस त्यापेक्षा तू अधिक धाडसी आणि हुशार आहेस. लिलीने त्याला मऊ मिठी मारली. एक चमक, आणि थिओ तरंगत परत घरी गेला. लिली आनंदाने तिच्या आईकडे धावत आईकडे गेली. हे बघ, हे निळं बटण मी स्वतःच दुरुस्त केलं. आईने मोठं हसू दिलं. ती म्हणाली, मला तुझा खूप अभिमान आहे, बाळा. लिलीने आपल्या बटणाकडे पाहिलं आणि हसली. आता काही दुरुस्त करणं तिला भीतीदायक वाटत नव्हतं. थोडंसं धाडस असेल तर ती काहीही करू शकते. कथेचा बोध, थोडं धाडस आणि प्रयत्न असतील तर आपण काहीही करू शकतो. कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक अद्भुत गोष्टींसाठी लिटल फेबल्सला सबस्क्राईब करा.